रात्री जेवण झाल्यावर सासूबाई झोपायला त्यांच्या खोलीत निघून गेल्या. त्यांची सून रोहिणी अजून किचनमध्ये काम करत होती. तिने धुतलेली भांडी लावायला घेतली. तेवढ्यात तिचे मागे दरवाजात तिचा नवरा निलेश उभा होता. त्याने तिला विचारले की मला 1 कप कॉफी मिळेल का? तिने मानेनेच होकार दिला आणि ती कॉफी बनवून तिच्या खोलीत घेऊन जात होती. आज तिच्याच खोलीत जायला तिचे पाय धजावत नव्हते. थोड्या वेळात तिने पदर डोक्यावर घेतला आणि ती त्यांच्या खोलीत गेली. तिने तिच्या पदराने पूर्ण डोके आणि चेहरा झाकला होता. आतमध्ये तिचा नवरा निलेश बेडवर झोपला होता. रोहिणीने आत येताच कॉफीचा कप समोरच्या टेबलवर ठेवला. तिच्या येण्याची चाहूल लागताच तिचा नवरा निलेश उठून बसला. रोहिणीने कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि ती माघारी किचनमध्ये जायला लागली. तेवढ्यात निलेश तिला म्हणाला की तुझे कपडे वगैरे सगळे सामान पॅक कर. मी तुला आणि आईला माझ्यासोबत दुबईला न्यायला आलो आहे. हे ऐकून रोहिणीला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तिने त्याच अवस्थेत पदर चेहऱ्यावर पकडत त्याला बघायचा प्रयत्न केला, पण तिला फक्त त्याचे पायच दिसले. ती तशीच खोलीतून बाहेर आली आणि किचनमध्ये गेली. तिने किचनमध्ये जाऊन आपली सगळी कामं उरकली. त्यानंतर तिने तिथे चटई टाकली आणि ती तिथेच झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी निलेशच्या आईने चूल पेटवली आणि तिच्या लाडक्या लेकासाठी चुलीवरची भाकरी आणि पिठलं बनवायला घेतलं. कारण तिचा मुलगा निलेश 1 वर्षाने दुबईहून आपल्या घरी आला होता. निलेश तिथे आला आणि आईच्या शेजारी बसून तो तिच्याशी गप्पा मारत होता. तो आईसोबत गप्पा मारत होता, पण त्याचं सगळं लक्ष त्याच्या बायकोवरच होतं. निलेश बोलता बोलता आईला म्हणाला की आई, घरात गॅस असतानासुद्धा तू चुलीवर स्वयंपाक का करत आहेस? त्याची आई त्याला म्हणाली की बाळा, तू सुद्धा लहानाचा मोठा चुलीवरचं खाऊनच झाला आहेस. तुझी बायको देखील चुलीवरच स्वयंपाक करते. ती माझी फार काळजी घेते. मला जरासुद्धा काम करू देत नाही आणि ती खूपच प्रेमळ स्वभावाची आहे. देव अशी सून प्रत्येकाला देव, असे म्हणत त्याची आई चुलीवरची भाकरी पलटू लागली. आज सासूबाई त्यांच्या सुनेची खूप स्तुती करत होत्या. निलेशने बघितलं तर रोहिणी समोरच्या अंगणात कपडे सुकवायला घालत होती. तेव्हासुद्धा तिने चेहरा पदराने झाकून घेतला होता. तेवढ्यात त्याला आठवले की काल जेव्हा तो अचानक काही न सांगता घरी आला, तेव्हा आईसोबत त्याची बायको अंगणात गहू पाखडत होती. पण त्याला बघताच तिने पदर घेतला आणि ती आतमध्ये गेली. ते बघताच त्याची आई हसत म्हणाली की निलेश, बहुतेक रोहिणीने तुला ओळखलंच नाही. आईने निलेशला जेवण वाढलं आणि ती तिच्या हाताने त्याला घास भरवत होती. तिथेच किचनसमोर दारात उभी असलेली रोहिणी हे सगळं बघत होती आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. तिला जाणवलं की तिची सासू तिच्या मुलाचा किती लाड करते. तिला तर लाड म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. ती अगदी लहान असतानाच आजारपणात तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता. तिच्या घरच्यांनी तिच्या वडिलांचं दुसरं लग्न केलं. रोहिणी तिच्या लग्नाच्या आधीच्या गोष्टी आठवत घरातली कामं उरकून घेत होती. तिची आत्या विधवा होती आणि तिला मूलबाळ नव्हतं. तिच्या आत्याचं सासर त्यांच्या घराच्या जवळच होतं. रोहिणीची सावत्राई तिला नीट सांभाळत नव्हती, म्हणून मग तिच्या आत्याने तिला दत्तक घ्यायचं ठरवलं. तिने याबद्दल रोहिणीच्या वडिलांना सांगितलं तर त्यांना जणू हेच पाहिजे होतं. त्यांनी लगेच होकार दिला. आत्याने तिला दत्तक घेतलं आणि तिचं नाव ठेवलं रोहिणी. सावळ्या रंगाची नाकीडोळी छान असलेली रोहिणी बघता बघता कधी मोठी झाली कळलेच नाही. तिने आता तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. तिच्या आत्याने तिला प्रत्येक सुट्टीत शिलाई, मेहंदी, कुकिंग, डान्स असे सगळे शिक्षण दिले होते. तिचं म्हणणं होतं की प्रत्येक मुलीला हे सगळं आलंच पाहिजे, कारण प्रत्येकाच्या सासरचे लोक आपल्या सुनेला बाहेर जॉब करू देतीलच असे नाही. कधीकधी परिस्थिती अशी बनते की लग्नानंतर जॉब सोडावा लागतो. त्यामुळे मुलींना संसार चालवण्यासाठी हुशार आणि समजूतदार बनवायला पाहिजे. रोहिणीला तो दिवस अजूनही आठवतो, जेव्हा तिचे वडील तिच्या आत्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की त्यांचे मित्र लीलाधरला त्यांच्या मुलाचं निलेशचं लग्न रोहिणीशी करायचं होतं. निलेश इंजिनियर आहे आणि दुबईला जॉब करतो. मग तिच्या आत्याला अजून काय पाहिजे होतं? मोठ्या घरातला मुलगा आणि तोही इंजिनियर. निलेशच्या स्थळाबद्दल समजताच तिने लगेच होकार दिला. आत्याने रोहिणीला विचारले तर ती पहिल्यांदा लाजली आणि मग म्हणाली, तुम्ही आणि बाबा माझ्यासाठी जे कराल ते चांगलंच कराल. हे ऐकताच आत्याला खूप आनंद झाला.
मुलगा आणि मुलगीला एकमेकांच्या बघण्याचा विषय निघताच लीलाधर म्हणाले की निलेश माझा मुलगा आहे. त्याच्यासाठी सर्व गुण संपन्न मुलगी मी पसंत केली आहे. तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. तो दुबईवरून येतोय. पहिल्या मुहूर्तावरच लग्न उरकून घेऊ. रोहिणीला खूप आनंद झाला होता. तिच्या गावातच तिचं लग्न होत होतं. त्यामुळे तिच्या आत्याचीही तिला काळजी घेता येईल. तेवढ्यात सासूबाईंच्या आवाजाने ती एकदम जुन्या आठवणीतून बाहेर आली. सासू म्हणाली, रोहिणी, आपल्या दोघांची जेवणं घेऊन ये. आपल्या वाटणीचं जेवण आपल्यांनाच खायचं आहे. हे ऐकताच रोहिणी म्हणाली, हो आई, आणते लगेच. ती सासूला आई म्हणायची. तोपर्यंत निलेश जेवण करून त्याच्या लहानपणीच्या मित्राला भेटायला त्याच्या घरी गेला होता. सासूबाईंनी तिच्या सगळ्या नातेवाईकांना तिचा मुलगा आल्याची बातमी कळवली. संध्याकाळ होता होता पाहुणे मित्रमंडळी येऊ लागले. त्या रात्री उशिरापर्यंत रोहिणी सगळ्यांसाठी चहा नाश्ता जेवण बनवत होती. मध्ये मध्ये येऊन सासू तिला मदत करत होती. सासू आपल्या सुनेची सगळ्या पाहुण्यांकडे स्तुती करत होती. सगळे पाहुणे मंडळी गेल्यावर निलेश बेडवर आडवा झाला. त्याला आठवलं की मागच्या वेळी वडिलांचा मृत्यूच्या वेळी आलो तेव्हा पाहुण्यांनी घर भरलं होतं. त्यामुळे रोहिणीशी नीट बोलतासुद्धा आलं नव्हतं. त्यांच्या 3 खोल्यांच्या घरात ही खोली त्याची होती. निलेश आता त्या खोलीत भिंतीवर लावलेला रोहिणीचा फोटो बघू लागला. हसत असलेली रोहिणी, कॉलेजच्या ड्रेसमध्ये असलेली रोहिणी, अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तिचे फोटो काढून लावले होते. निलेशला ती आज खूप सुंदर दिसत होती. त्याला अचानक त्याच्या वडिलांची आठवण आली. त्याच्या वडिलांनीच रोहिणीला पुढे शिकायला सांगितलं होतं. आज त्याला त्यांची आठवण येऊन त्याचे डोळे भरून आले. रोहिणी कॉलेजमध्ये पहिली आली होती. हे सुद्धा त्याच्या वडिलांनी त्याला पत्राद्वारे कळवले होते. त्याच्या वडिलांना पत्र लिहायची भारी हौस. त्यानंतर त्यांच्या मागे आता रोहिणी त्याला पत्र लिहू लागली. निलेशला आजही तो दिवस आठवतोय, जेव्हा रोहिणीने पत्रात लिहिले होते की मी हे पत्र आईंनी सांगितलंय म्हणून लिहित आहे. तिचं ते पत्र आणि तिचे मोत्यासारखे अक्षर बघून निलेश तिच्या अजूनच प्रेमात पडला होता. त्याला रोहिणीला भेटायची ओढ लागली होती. पण जेव्हा त्याला तिला भेटायला जायची उत्सुकता वाढायची तेव्हा एक प्रश्न त्याला सारखा खायला उठायचा. तो म्हणजे रोहिणी मला माफ करेल का? असा विचार करता करता त्याला झोप कधी लागली ते कळलेच नाही. तिकडे किचनमध्ये चटईवर झोपलेल्या रोहिणीला झोप लागतच नव्हती. तिला आठवत होतं, जेव्हा ती लग्न करून नवरी बनून या घरात आली होती त्यावेळी लग्नाच्या पहिल्या रात्रीच ती घटना ती कधीच विसरू शकत नव्हती. त्या रात्री तिने पदराच्या मागून बघितले की निलेश त्या खोलीत आला होता. ती बेडवरून उठली आणि त्याच्या पाया पडली. ते बघताच निलेश मागे सरकत म्हणाला की हे काय, असं नको करू. आजच्या युगात महिला पुरुष दोघे समान आहेत. सगळ्यांना देवाने बनवले आहे. तिच्या पती परमेश्वराच्या तोंडून हे शब्द ऐकून रोहिणीला आश्चर्य वाटले. तेवढ्यात निलेशने तिच्या तोंडावरचा पदर मागे केला. रोहिणी खाली मान घालून आपल्या नवऱ्याच्या तोंडून अजून काहीतरी ऐकायची प्रतीक्षा करत होती. पण निलेशला धक्का बसला होता. तो तिच्याकडे रागाने बघत होता. तो म्हणाला, नो ब्लॅक नो असे म्हणतच तो मागे सरकत तिथेच बसलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. रोहिणी हे ऐकून खूप घाबरली. तिला काहीच समजत नव्हतं की अचानक निलेशला काय झालंय. काही वेळानंतर तिने बघितले तर निलेश त्याची बॅग भरत होता. त्याने त्याची महत्त्वाची कागदपत्रे, डायऱ्या, कपडे सगळं पॅक करू लागला. रोहिणीला आता भरून आले होते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय करू काय नको तिच्या मनात जणू वादळ उठलं होतं. ती काही बोलायच्या आधीच निलेशने बॅग घेतली आणि तो बाहेर गेला. सजवलेल्या बेडवर बसलेल्या रोहिणीच्या डोळ्यातून अश्रूंची धार येऊ लागली. बाहेरच्या खोलीत दंगा चालू झाला होता. निलेशचा काका त्याची समजूत काढत होता. निलेशने त्याच्या वडिलांकडे दुबईला जायची परवानगी मागितली. त्याच्या या अचानक जाण्याची बातमी ऐकताच निलेशचे वडील त्याच्यावर ओरडू लागले. पण निलेशने त्याच्या जॉबचं कारण सांगितलं आणि तो निघून गेला. त्याच्या अचानक जाण्याने रोहिणीचं मन छन्न-विछिन्न झालं होतं. पण तिने कुणाला काही सांगितलं नाही. अगदी तिच्या आत्याला देखील तिने काहीच सांगितलं नाही. लग्न झाल्यावर 1 वर्षभर निलेश तिकडे दुबईतच होता. पण अचानक त्याला यावं लागलं कारण त्याचे वडील हार्ट अटॅकने वारले आणि त्याला यावं लागलं. त्यावेळी रोहिणीला खूप दुःख झाले
कारण तिचे सासरे खूप समंजस होते. आयुष्य कधी कुठे पलटेल काही सांगता येत नाही. आणि आता काय? निलेश त्याच्यासोबत दुबईला घेऊन जायचं बोलत आहे. काय करू असा विचार करता करताच तिला कधी झोप लागली समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी रोहिणी सकाळी लवकर उठली. तिने सगळ्यात आधी तिच्या सासूला चहा दिला आणि त्यानंतर चहा घेऊन ती निलेशकडे गेली. निलेश पेपर वाचत बसला होता. तिने चहा टेबलवर ठेवला आणि ती निघाली. तेवढ्यात निलेशने तिला हाक मारली. रोहिणी हे ऐकताच तिचे पाय अचानक थबकले. तो म्हणाला, मला माहीत आहे तू माझ्यावर रागवले आहेस, पण मला माफ कर. त्यावेळी मी फक्त रंग रूप यामध्येच अडकून पडलो होतो. तुझे चांगले गुण आता मला कळायला लागले आहेत. निलेश आता भावनिक झाला होता. रोहिणी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसून त्याला म्हणाली की मी तर तुमच्यावर कधी नाराज नव्हतेच, कधीच रागावले नव्हते. असे म्हणत ती त्याच्या गळ्यात पडली. निलेशला देखील त्याचे अश्रू थांबवता येत नव्हते. त्या दोघांना रडताना बघून त्याची आई देखील अश्रू पुसत तिथून निघून गेली. काही दिवसांनी निलेश त्याच्या आई आणि बायकोला घेऊन दुबईला निघून गेला. आज जाताना सावळ्या रोहिणीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, जी बघून निलेशला फार आनंद झाला होता. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.